संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका। पंचवीस दिवसांपासून अटकेत असलेला विष्णू चाटे चौकशीत सहकार्य करेना। विष्णू चाटेनं अद्यापही जमा केला नाही मोबाईल। फरार असताना नाशिकमध्ये मोबाईल फेकल्याची चाटेची कबुली। पोलीस तपासातून समोर आली धक्कादायक माहिती। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे। टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात कालच पोलिसांनी सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली, ज्यामुळे तपासाला वेग येणार आहे। मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला विष्णू चाटे हा पोलिसांना चौकशीत सहकार्य करत नसल्याची माहिती आता समोर आली आहे। त्यातच आता विष्णू चाटे याने एक मोठा पुरावा नष्ट केल्याचं उघड झालंय। नेमकं हे सगळं प्रकरण काय पाहूयात। विष्णू चाटे खंडणी आणि खून या दोन्ही प्रकरणातील आरोपी। वाल्मिक कराडचा राईट हँड म्हणून तो प्रसिद्ध आहे। त्याची परळीसह आजूबाजूच्या परिसरात मोठी दहशत आहे। त्याच्यावर हाणामारी, खंडणी, खुनाचा प्रयत्न आणि खुनाचे गुन्हे दाखल आहेत। बीड आणि परळीतील 17-18 वर्षाच्या नवख्या मुलांना हेरून त्यांना गुन्हेगारी करण्यासाठी प्रवृत्त करण्याचं काम हा विष्णू चाटे करायचा। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे देखील याच्याशी झालेल्या ओळखीतूनच पुढे आले आहेत। हाच विष्णू चाटे अनेक दिवसांपासून पोलीस कोठडीत आहे। मात्र त्याच्याकडून चौकशीत सहकार्य केलं जात नसल्याची माहिती आता समोर आली आहे। त्याचबरोबर त्याने अजूनही CID कडे त्याचा मोबाईल जमा केलेला नाही। या प्रकरणी चौकशी करत असताना त्याने स्वतः पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे। आपण फरार असताना नाशिकमध्ये आपला मोबाईल फेकून दिला, मात्र मोबाईल नक्की कुठे फेकला हे मला आठवत नाही, असं विष्णू चाटे यांना पोलिसांना सांगितलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटे हा सर्वात मोठा आरोपी आहे। आतापर्यंत पोलिसांना 5 आरोपींचे मोबाईल मिळाले असून ते तपासासाठी तांत्रिक तज्ज्ञांकडे देण्यात आलेत। मात्र 25 दिवस पोलीस कोठडीत असणाऱ्या विष्णू चाटेचा मोबाईल अजूनही पोलिसांना मिळाला नाही। अनेक महत्त्वाचे पुरावे विष्णू चाटेच्या मोबाईलमध्ये असल्यानं पोलिसांकडून विष्णू चाटेच्या फोनचा तपास सध्या सुरू आहे। मात्र आता अनेक पुरावे असणारा हा फोन विष्णू चाटेने फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे। 2 कोटीची खंडणी मागण्यासाठी विष्णू चाटेच्या मोबाईलचा वापर करण्यात आला होता का? त्याचबरोबर अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी चाटेच्या मोबाईलवरूनच दिली असण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करतानाचा निर्दयी आरोपींनी व्हिडिओ काढला आणि हा व्हिडिओ एका व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवण्यात आला होता। अनेक जणांनी तो व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये 14 ते 19 वयोगटातील 5 ते 6 मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। तर दुसरीकडे देशमुख यांना मारहाण करत असताना या आरोपींनी ग्रुप व्हिडिओ कॉल देखील केला होता। या व्हिडिओ कॉलवरून काही जण ही मारहाण पाहत होते, आरोपींना प्रोत्साहनही देत होते। त्यामुळे या व्हिडिओ कॉलवर नेमकं कोण कोण होतं आणि ज्यांना व्हिडिओ पाठवण्यात आला ते नेमके कोण आहेत याचा छडा लावण्यासाठी आरोपींचे मोबाईल अत्यंत गरजेचे आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट कधीपासून रचला गेला, या कटात नेमकं कोण कोण सहभागी होतं, या हत्येसाठी आरोपींना कुणी कशी मदत केली, त्याचबरोबर हत्येनंतर लपण्यासाठी नेमकी कुणी कुणी मदत केली, या सगळ्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांना आरोपींचे मोबाईल सापडणं हे अत्यंत गरजेचं आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपींचे मोबाईल हेच मुख्य पुरावे आहेत। त्यामुळे आरोपींचेच सगळे मोबाईल शोधणं हे पोलिसांपुढचं आता आव्हान बनलेलं आहे। खरं तर या प्रकरणात इतके सगळे आरोपी असूनही आतापर्यंत केवळ 5 आरोपींचे मोबाईल जे आहेत ते पोलिसांना सापडलेले आहेत। त्यामुळे विष्णू चाटेसह उर्वरित जे आरोपी या प्रकरणामध्ये सहभागी आहेत त्या सगळ्यांचेच मोबाईल शोधण्याचं आव्हान आता पोलिसांपुढे तयार झालंय। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी। एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस,
व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.